उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद सार्वजनिक झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सासरे विनायक आणि पती गीतेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। तसेच त्यांनी कौटुंबिक हिंसा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राऊत कुटुंबाविरोधात तक्रारही दाखल केली आहे। या तक्रारीनुसार राऊत कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावलेत। त्यामुळे हा वाद केवळ कौटुंबिक न राहता आता राजकीय चर्चेचा विषय ठरलाय। विनायक राऊत यांच्या सुनेचे नेमके आरोप काय आहेत, त्यावर विनायक राऊतांचं म्हणणं काय, यासह या संपूर्ण प्रकरणाविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील। विनायक राऊत हे उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते तर गीतेश राऊत हे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 89 चे विद्यमान नगरसेवक आहेत। गीतेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली असून गंभीर आरोप केले आहेत। राऊत कुटुंबाने प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासूनच खोटं बोलून पूर्ण प्लॅनिंगने घात केल्याचं त्यांनी म्हटलंय। गिरिजा राऊत आपल्या तक्रारीत म्हणाल्या की लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गीतेश राऊत हनीमूनसाठी उटी येथे गेलो होतो। गीतेशने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत। त्यावर तुझा काही प्रॉब्लेम आहे का असं त्याला विचारलं असता त्याने मला मेंटल कनेक्ट होणं गरजेचं आहे, शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्त्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असं सांगितलं। तसेच विनायक राऊत मला वेगवेगळ्या बाबांकडे उपचारासाठी म्हणून घेऊन जायचे। तिथे कुणी जिवंत कोंबडा माझ्या अंगावरून उतरवत होता तर कुणी कणकेच्या बाहुल्या, तांब्याचे तार, माशाचे तुकडे अंगावरून उतरवत होते। तसेच माझ्या अंगावरचे न धुतलेले कपडे आणि डोक्याचे केस घेऊन उतारे करणे, कच्चे गोमूत्र किंवा हळद खायला देणे असे सगळे प्रकार सुरू होते। सासरच्या मंडळीने अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय। या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा फिरोज शेख याला अटकही करण्यात आली आहे। एवढंच नाही तर विनायक राऊत हे त्यांची दुसरी पत्नी आणि मुलीसोबत दुसऱ्या घरात राहतात। आम्ही झोपडपट्टीतील घरात राहतो, आमचे घर झोपडपट्टीत आहे हे आम्हाला आधी सांगण्यात आलं नव्हतं। नवरात्रीमध्ये घट बसतो त्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी हे 2च दिवस विनायक राऊत फक्त आमच्या घरी यायचे असंही त्यांनी म्हटले। माझी सासू माझा पती घरी असताना व तो घरी नसताना पूर्णतः वेगळी वागायची। प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारून माझ्या घरच्यांबद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास द्यायची। आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे। त्यावेळी विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे कार्यक्रम सतत चालू होते। त्यावेळी त्या कार्यक्रमात अडचण नको म्हणून माझी सासू श्यामल राऊत आणि गीतेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते। त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता असंही गिरिजा राऊत यांनी म्हटले। सर्व डॉक्टरी उपचार करताना माझे सासरे डॉक्टरांना भेटून जायचे, डॉक्टरांना मॅनेज करायचे आणि त्यांना पाहिजे त्याप्रमाणे सल्ला देण्यास भाग पाडायचे। या सगळ्यावरून आमच्या लक्षात आलं की गीतेश राऊत आणि परिवाराने सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव असून मुद्दामून आमचा घात केलाय असंही गिरिजा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले। शिवाय माझा पती फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सला जाऊनच लैंगिक संबंध ठेवू शकतो, भारतात ते करायला तो कम्फर्टेबल नाही, लग्नात सेक्स करणं हे अजिबात महत्त्वाचं नाही असं त्याचं म्हणणं होतं। लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत। त्याबाबत विचारणा केल्यास मला सातत्यानं शिवीगाळ करून मारहाण केली। या उलट माझ्यावर बाहेरची बाधा झाली असं कारण पुढे करून विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून चुलत सासरे आबा राऊत, फिरोज बाबा, काळी बाबा, हरिश्चंद्र घाडी यांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारची अघोरी कृत्ये केलीत। माझे पती गीतेश राऊत हे शारीरिक संबंध करण्यात असक्षम असल्याचे सासरे विनायक राऊत, सासू श्यामल राऊत यांना माहिती असूनही त्यांनी गीतेशचे माझ्यासोबतचे लग्न लावून दिले असा आरोप गिरिजा राऊत यांनी केला असून या प्रकरणी गीतेश राऊत, विनायक राऊत, श्यामल राऊत, आबा राऊत, फिरोज बाबा, काजी बाबा आणि हरिश्चंद्र घाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले। दुसरीकडे विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। कुणाच्याही सांगण्यावरून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटले। गीतेशचं लग्न झाल्यानंतर मागच्या 3 वर्षांपासून त्याची पत्नी त्यांच्यासोबत राहत नाही। या अघोरी कृत्यावेळी तिचे आई वडील तिच्यासोबत होते असं तिने तक्रारीत म्हटले। मग त्यांनी तेव्हाच का तक्रार दाखल केली नाही असा सवाल विनायक राऊतांनी केलाय। तसेच मी स्वतःहून माहेरी गेले, माझे स्त्रीधन घेऊन गेले असं तिने तक्रारीत म्हटले। ती 13 बॅग घेऊन घरातून निघाली।
हिम्मत असेल तर सासरी येताना किती स्त्रीधन आणलं आणि जाताना किती घेऊन गेली हे सांगावं, असं चॅलेंजच विनायक राऊत यांनी सुनेला दिले. शिवाय आम्हाला त्यात पडायचं नाही, जे मिळालं त्यात त्यांनी सुखी राहावं. पण त्यांच्या डिमांड दुपटीने वाढत होत्या. सुरुवातीला 3 बेडरूमच्या फ्लॅटची मागणी केली, त्यानंतर 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये मागितले. आता 10 कोटींची मागणी त्यांनी केली आहे. एकूण 12 कोटी 50 लाख एवढी त्यांची डिमांड वाढली आहे. त्यांच्या डिमांड पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे खोटेनाटे आरोप सुरू असून आम्ही त्या आरोपांना भीक घालत नाही. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती पुढे येते याकडे सर्वांचं लक्ष लागले. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणामुळे विनायक राऊतांच्या अडचणी वाढणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.